हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जी अपकमिंग मित्रांनो डीएमईआर ची आपली फार्मसीची एक्झाम आहे। तर त्या एक्झाम मध्ये मित्रांनो तुम्हाला 40 क्वेश्चन हे टेक्निकल सिलेबस वरती येतात। तर मित्रांनो, ही जी आपली टेस्ट असणार आहे यामध्ये पण 40 क्वेश्चन असतील जे की तुमच्या एक्झामचा जो काही सिलेबस आहे त्या सर्व सिलेबस वर मध्ये ज्या पॉइंटवर किती क्वेश्चन बनतात त्या पॉइंटचं कन्सिडरेशन करून असे 40 आयएमपी क्वेश्चन याच्यामध्ये टाकले जे की तुमच्या एक्झाम मध्ये 100% येऊ शकतात। असेच क्वेश्चन मित्रांनो आपल्या एक्झाम मध्ये विचारले जातील। तर असे 40 क्वेश्चन आहेत 80 मार्क साठी। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, बी फार्म आणि एम फार्म फ्रेशर स्टुडंटसाठी फार्माकोव्हिजिलन्सी आपली बॅच पण 1 ऑक्टोबर पासून स्टार्ट होते। म्हणजे आपली डीएमईआर ची एक्झाम कंप्लीट झाल्याच्या नंतर आपली फार्माकोव्हिजिलन्सी प्रायव्हेट सेक्टर खूप चांगलं डिपार्टमेंट आहे। या डिपार्टमेंट साठीची एक बॅच आपली 1 ऑक्टोबर पासून स्टार्ट होत आहे। त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय या नंबरवरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचंय। ठीक आहे, तर आपण आता ही टेस्ट बघणार आहेत, मॉक टेस्ट बघणार आहेत। या टेस्टचे पण रूल सेम असणार आहेत। तुम्हाला एक काय करावं लागेल, एक कोरं पेज घ्यावं लागेल, पेन घ्यावं लागेल आणि तुमचं जे आन्सर आहे ते 1 नंबर टाकून तुमचं करेक्ट आन्सर तिथे राईट करायचं। मी स्क्रीनवरती तुम्हाला क्वेश्चन दाखवणार आहे आणि एक्झाम सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला करेक्ट आन्सर पण समजेल। म्हणजे तुमच्या एक्झामसाठी ही टेस्ट खूप इम्पॉर्टंट असणार आहे। त्याच्यामधला पहिला क्वेश्चन मित्रांनो तुम्ही बघू शकता, ड्रग ऑफ चॉईस इन अॅक्यूट गोट अटॅक इज। तर मित्रांनो, अॅक्यूट गोट अटॅक मध्ये चॉईस ऑफ ड्रग काय असतं, म्हणजे चॉईस ऑफ ड्रगचा 100% एक क्वेश्चन येतो। तर मित्रांनो, अॅक्यूट गोटचं चॉईस ऑफ ड्रग कोणता असणार आहे, इथे 4 ऑप्शन असणार आहेत। जे तुम्हाला करेक्ट वाटेल ते तुम्ही राईट करून ठेवा। मी इकडे ऑप्शन ए सिलेक्ट करणार आहे, तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते तुम्ही या 4 ऑप्शन मधून सिलेक्ट करायचंय। ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स फॉर अगोनिस्ट ऍक्शन। तर मित्रांनो, खालीलपैकी कोणता सिक्वेन्स हा अगोनिस्ट ऍक्शनला साठी करेक्ट आहे। ऑप्शन ए बघू शकता, रिस्पॉन्स, रिसेप्टार, अगोनिस्ट, त्याच्यानंतर रिसेप्टार, रिस्पॉन्स, अगोनिस्ट, अगोनिस्ट, रिस्पॉन्स, रिसेप्टार, अगोनिस्ट, रिसेप्टार, रिस्पॉन्स। तर हे 4 ऑप्शन आहेत, तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते हे करा। आणि मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की सर तुम्ही क्वेश्चन साठी टाइम जास्त देत नाहीये, तुम्ही व्हिडिओ पॉज करून तो क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि नंतर नेक्स्ट क्वेश्चन वर जा। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट पास इन विच इयर। तर मित्रांनो, हे आपण सिंपल क्वेश्चन आहेत, असे सिंपल क्वेश्चन पण येणार। आणि मित्रांनो, तुम्ही जर बघितलं ना, आपलं फार्मसीचं डीएमईआरचं पेपर मल्टिपल शिफ्ट मध्ये, मल्टिपल पेपर तिकडे येणार आहे। याच्या आधी जी डीएमईआर ची एक्झाम झाली होती फर्स्ट आणि सेकंड शिफ्ट दोनच होत्या। तर इकडे असे सिंपल क्वेश्चन कोणत्या ना कोणत्या शिफ्ट मध्ये टाकले जातात, येतात। ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच इयर वॉज द फर्स्ट एडिशन ऑफ नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया, म्हणजेच NFI पब्लिश। म्हणजे NFI जी आहे नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया कोणत्या इयर मध्ये पब्लिश झालाय। ऑप्शन ए बघा, 1960, 1860, 1870, 1970। एक ऑप्शन जे करेक्ट तुम्हाला वाटेल ते राईट करून ठेवा। त्याच्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए पेशंट इज प्रिस्क्राइब ए ड्रग दॅट लोअर ब्लड प्रेशर बाय ब्लॉकिंग द प्रोडक्शन ऑफ angiotensin second, potent vasoconstrictor, this drug most likely belong to which class। तर मित्रांनो, हा सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन आहे, असे क्वेश्चन पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात। तर मित्रांनो, एका पेशंटला प्रिस्क्राइब केलेले लोअर म्हणजे ब्लड प्रेशर कमी करणारे ड्रग आणि ते कसं करतंय, ब्लॉक करतंय प्रोडक्शन ऑफ अँजिओटेन्सिन सेकंड, अ पोटेंट वॅसोकंस्ट्रिक्टर। तर खालीलपैकी कोणत्या क्लास मधला तो ड्रग असणार आहे। तर मित्रांनो, इकडे ऑप्शन बघू शकता तुम्ही, डायरेटिक्स आहे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, एसी इनिव्हिटर आहे आणि बीटा ब्लॉकर्स आहे। तर तुम्हाला जे करेक्ट आन्सर वाटेल ते तुम्ही राईट करा। त्याच्यानंतर एक आयएमपी क्वेश्चन आहे, व्हेन वॉज द इसेन्शियल ड्रग लिस्ट पब्लिश। तर मित्रांनो, फर्स्ट इसेन्शियल ड्रग लिस्ट ची कधी पब्लिश झाली हा क्वेश्चन असणार आहे। इथे बघू शकता 1978, 1969, 1972, 1977। तर एक करेक्ट आन्सर तुम्ही राईट करा। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फार्मसी इपिडेमोलॉजी मेनली डील्स विथ। तर फार्मसी इपिडेमोलॉजी मेनली डील्स कशावर बद्दल करते, डिस्ट्रीब्युशन ऑफ डिसीज,
ड्रग यूज अँड साईड इफेक्ट इन पॉप्युलेशन, जनरिक कॉजेस अँड इलनेस, हॉस्पिटल मॅनेजमेंट. तुम्हाला जे करेक्ट वाटते फार्मसी इपिडोमॉलॉजीच्या डेफिनेशन वरती हा क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, फार्माकॉग्नसी ही स्टडी ऑफ सिंथेटिक ड्रग, फिजिकल केमिस्ट्री ऑफ ड्रग, क्रूड ड्रग ऑब्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस, फार्माकोकायनेटिक ऑफ ड्रग. तर मित्रांनो तुम्हाला जे करेक्ट वाटते ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आणखीन एक क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस इज नॉट ओटीसी ड्रग, म्हणजे ओव्हर द काउंटर ड्रग खालील पैकी कोणता नसणार आहे. नॉट विचारले तर मित्रांनो ज्यावेळेस असे नॉट मेन्शन करून क्वेश्चन असतात ना तर तिकडे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. क्वेश्चन रीड करा, त्याच्यानंतर ऑप्शन व्यवस्थित रीड करा. नॉट विचारलेलं आहे. ऑप्शन ए बघा, ॲसिटामिनोफेन असेल, अल्बेंडाझोल असेल, फिनोबार्बिटोन, ऑन्डासायट्रन असेल. जे तुम्हाला करेक्ट वाटेल ते तुम्ही राईट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टाइम रिक्वायर्ड फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ड्रग इन द प्लाझ्मा टू डिक्रीज बाय 1/2 इज कॉल्ड ॲज. तर मित्रांनो हे डेफिनेशन वरती क्वेश्चन आहे. ऑप्शन ए बघा, क्लिअरन्स, हाफ लाईफ, बायो अवेलेबिलिटी आणि व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते राईट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ फॉर्मॅलिन इन डिसइन्फेक्टंट. तर मित्रांनो डिसइन्फेक्टंट हा पण पॉइंट इम्पॉर्टंट आहे, यावरती पण क्वेश्चन विचारला जातो. तर फॉर्मॅलिन मध्ये किती पर्सेंट डिसइन्फेक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन असतं? 12%, 9%, 25%, 5%. तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एबीसी अनालिसिस बेस्ड ऑन. तर मित्रांनो इन्व्हेंटरी मॅनेजमेंटच्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये एबीसी अनालिसिस एक आहे. तर ती कशाच्या बेसिसवर बनवलेली आहे? इथे बघू शकता, एक्सपायरी डेट, क्रिटिकलिटी ऑफ आयटम, कंझम्पशन व्हॅल्यू, कॉस्ट पर युनिट आहे. 4 ऑप्शन आहेत. तुम्हाला जे करेक्ट वाटेल राईट करायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर टू कन्सिडर वेन कॉझिंग अ ड्रग फॉर अ पेशंट. तर मित्रांनो इथे ऑप्शन बघा, द इफिकसी अँड सेफ्टी ऑफ द ड्रग, द मार्केटिंग अँड प्रमोशन बाय फार्मास्युटिकल कंपनी, द पेशंट प्रोफेशनल प्रेफरन्स अँड द कॉस्ट ऑफ ड्रग. तर मित्रांनो कोणता फॅक्टर हे पेशंटला ड्रग देताना सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तो कन्सिडर केला जातो, यावरती क्वेश्चन आहे. तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते राईट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिनिमम एरिया रिक्वायर्ड फॉर रिटेल फार्मसी अंडर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट रूल. तर मित्रांनो रिटेल फार्मसीसाठी मिनिमम एरिया किती लागतो? 10 स्क्वेअर मीटर, 15 स्क्वेअर मीटर, 20 स्क्वेअर मीटर, 25 स्क्वेअर मीटर. रिटेल फार्मसीसाठी एरिया रिक्वायर्ड काय असणार आहे ते बी ड्रग अँड कॉस्मेटिक रूलच्या अंडर, यावरती क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए ड्रग दॅट कंटेन एनी फल्थी कंपोनेंट सबस्टन्स क्लासिफाईड ॲज. तर मित्रांनो जेवढे पण ह्या डेफिनेशन आहेत, मिसब्रँडेड, अडल्ट्रेट आणि प्युरियस ड्रग, तर यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. मिसब्रँडेडची डेफिनेशन व्यवस्थित करा, अडल्ट्रेटेडची करा, प्युरियसची करा. तर इथे तुम्हाला जे करेक्ट आन्सर वाटेल ते तुम्ही राईट करा. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, द फार्मसी ऍक्ट इन इंडिया वॉज पास्ड इन द इयर. तर मित्रांनो फार्मसी ऍक्ट हे कधी पास झालेलं आहे? 1930, 1940, 1948, 1956. तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते तुम्ही राईट करा. शेवटी मी सबमिट केल्याच्या नंतर ह्यांचे करेक्ट आन्सर तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे असं नाही की हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ह्याचे आन्सर तुम्हाला नाही भेटणार, असं नाहीये. आपण सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला करेक्ट आन्सर पण समजेल शेवटी. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघावं लागेल. ॲट्रॉपिन इज इंडिकेटेड इन. तर मित्रांनो ॲट्रॉपिन हे कशासाठी दिलं जातं? इंडिकेशन. तर इंडिकेशन हा पॉइंट आपल्याला सिलेबस मध्ये आहे, यावरती 100% क्वेश्चन दिला जातो. इंडिकेशन म्हणजे मित्रांनो यूज ऑफ ड्रग, म्हणजे कोणता ड्रग कोणत्या कंडिशन साठी यूज केला जातो ते म्हणजेच इंडिकेशन. तर ॲट्रॉपिन कोणत्या कंडिशन मध्ये यूज केला जातो? ब्रॅडिकार्डिया, मेड्रेसिस, ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंग आणि ऑल ऑफ द अबो. तुम्हाला जे करेक्ट आन्सर वाटेल अट्रॉपिन इंडिकेटेडचं तर ते तुम्ही राईट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग नॉट ए प्रायमरी रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. तर मित्रांनो खालीलपैकी कोणतं प्रायमरी रोल नाहीये हॉस्पिटल फार्मासिस्टचं, म्हणजे नॉट वर इकडे क्वेश्चन विचारलेला आहे. ऑप्शन ए बघा, डिस्पेन्सिंग मेडिसिन, मॉनिटरिंग ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, कंडक्टिंग सर्जिकल ऑपरेशन्स आणि पेशंट काउन्सिलिंग. तर तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते तुम्ही राईट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक मिनिट, नेक्स्ट क्वेश्चन आहे,
व्हॉट इज द प्रायमरी रोल ऑफ फ्लोराईड इन ओरल हेल्थ. तर मित्रांनो ओरल हेल्थ मध्ये फ्लोराईडचं काय रोल असतं, प्रायमरी रोल काय आहे. पेन रिलीफ, अँझायटी रिडक्शन, प्रिव्हेंट डेंटल कॅरीज आणि ऑल ऑफ द अबव. तुम्हाला जे करेक्ट वाटेल फ्लोराईडचं रोल ते तुम्ही राईट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डेफिनेशन ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. तर इन्व्हेंटरी कंट्रोलची खालीलपैकी डेफिनेशन कोणती आहे. द प्रोसेस ऑफ इन्स्पेक्टिंग प्रोडक्ट फॉर क्वालिटी डिफेक्ट, द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टिंग गुड फ्रॉम सप्लायर टू वेअर हाऊसेस, द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग स्टॉक टू बॅलन्स सप्लाय अँड डिमांड वाईल मॅनेजिंग कॉस्ट, द प्रोसेस ऑफ सेटिंग प्रोडक्ट प्राइस टू मॅक्झिमम प्रॉफिट. तर इन्व्हेंटरी कंट्रोलची डेफिनेशन वरती क्वेश्चन आहे. तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते तुम्ही राईट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट डेफिनेशन ऑफ कॉन्ट्रा इंडिकेशन. तर मित्रांनो कॉन्ट्रा इंडिकेशन पण सिलेबस आहे, यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला राईट करायचं. ए जनरिक कंडिशन फॅक्टर इन्क्रीज. तर हे 4 ऑप्शन पैकी तुम्हाला जे काही करेक्ट वाटेल कॉन्ट्रा इंडिकेशनच्या डेफिनेशन रिलेटेड ते तुम्ही राईट करा. शेवटी आपण ह्याचा आन्सर सांगणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे an unexpected, undesirable and harmful response of a drug at a therapeutic doses is called as. तर मित्रांनो अनएक्सपेक्टेड, अनडिझायरेबल आणि हार्मफुल रिॲक्शन जे होते थेरापेटिक डोसेस वर ड्रगच्या त्याला काय म्हणलं जातं. एडिओसिंक्रेन्सी, साइड इफेक्ट, ड्रग एलर्जी, ड्रग इंटॉलरन्स. हे 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी तुम्हाला एक करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पेनिसिलिन अँड सेफॅलोपोरिन बिलॉंगिंग विच क्लास ऑफ अँटीबायोटिक्स. तर मित्रांनो पेनिसिलिन आणि सेफॅलोपोरिन हे कशा पद्धतीने बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करतात त्यावरती हा क्वेश्चन आहे. प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर करतात, सेल वॉल सिंथेसिस इनिबिट करतात, डीएनए सिंथेसिस इनिबिट करतात की फॉलिक ऍसिड सिंथेसिस इनिबिटर आहेत. सो पेनिसिलिन आणि सेफॅलोपोरिन. तर तुम्हाला इकडे करेक्ट आन्सर राईट करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लोकेटेड इन. तर हे क्वेश्चन तुम्हाला 100% विचारले जातात. कसोली, लखनौ, इजातनगर आणि पुणे. तुम्हाला जे करेक्ट वाटेल की सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट इकडे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन क्लिअरन्स ऑफ ड्रग रेफर्स टू. तर मित्रांनो क्लिअरन्स ऑफ ए ड्रग रेफर्स टू द अमाउंट ऑफ ड्रग इन द बॉडी, द वॉल्यूम ऑफ प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन फ्रॉम विच ड्रग रिमूव्ह पर युनिट टाइम, द वॉल्यूम ऑफ ड्रग मेटाबॉलिझम पर युनिट टाइम, द ड्रग्स रेट ऑफ अब्सॉर्प्शन. तर मित्रांनो तुम्हाला जे करेक्ट वाटेल क्लिअरन्सच्या डेफिनेशन वर क्वेश्चन आहे ते तुम्ही राईट करा. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग मेडिसिन डिलीटेड फ्रॉम नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन 2015. तर मित्रांनो 2015च्या लिस्ट मधून कोणते असे खालीलपैकी ड्रग आहेत जो डिलीट केला असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. तर इकडे बघू शकता ॲटेनॉल आहे, हॅलोथेन असेल, नायट्रस ऑक्साईड असेल आणि नन ऑफ द अबो आहे. जे तुम्हाला करेक्ट वाटेल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे which appendix specified the data to be submitted along with the application for permission of market a new drug. तर मार्केट न्यू ड्रग साठी कोणतं अपेंडिक्स मध्ये स्पेसिफाय केलेलं आहे. अपेंडिक्स फर्स्ट, सेकंड, फोर्थ हे विचारलेलं आहे. तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच वॉज द फर्स्ट एडिशन ऑफ फार्माकोपिया ऑफ इंडियन कंप्लायन्स अँड द पब्लिश. तर फर्स्ट एडिशन ऑफ फार्माकोपिया हे कधी आलं यावरती क्वेश्चन आहे. ऑप्शन बघा 1955 आहे, 1948 आहे, 1946 आणि 55. तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आहे मित्रांनो विच ऑर्गनायझेशन पब्लिश द ब्रिटिश फार्माकोपिया. तर ब्रिटिश फार्माकोपिया कोणती ऑर्गनायझेशन पब्लिश करते. FDA, CD, SCO, WHO आणि MHRA. जे तुम्हाला करेक्ट वाटेल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इंडियन FDA वर्क अंडर विच ऍक्ट. तर इंडियन FDA फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते कोणत्या ऍक्ट नुसार वर्क करते. फार्मसी ऍक्ट 1948, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, इंडियन मेडिकल काउन्सिलिंग ऍक्ट, पॉइझन ऍक्ट 1990. तर कोणत्या ऍक्ट नुसार वर्क करते तुम्ही राईट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे द अँटीबायोटिक दॅट किल बॅक्टेरिया इज प्रेफर्ड टू ऍज. तर मित्रांनो जे अँटीबायोटिक बॅक्टेरिया किल करतात ते प्रेफर ब्रॉड स्पेक्ट्रम, नॅरो स्पेक्ट्रम, बॅक्टेरोस्टॅटिक आणि बॅक्टेरियासाइडल. तर मित्रांनो इकडे जे अँटीबायोटिक किल करतात त्यांना काय म्हणतात विचारलेलं आहे. जे तुम्हाला करेक्ट वाटेल ते राईट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच न्यूरो ट्रान्समीटर इज प्रायमरीली असोसिएट विथ फाईट ऑर फ्लाइट रिस्पॉन्स इन द
सिम्पॅथिक नर्वस सिस्टीम. तर मित्रांनो फ्लाईट आणि फाईट जे इमर्जन्सी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये कोणतं न्यूरो ट्रान्समीटर या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे असा क्वेश्चन आहे. गाबा असेल, ऍसिटिल कोलिन असेल, नॉन इपिनेफ्रिन असेल, सिरोटोनिन असेल. जे तुम्हाला करेक्ट वाटेल ते तुम्ही काय करायचंय, सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग अ टिपिकल अँटीसायकोटिक. क्लोझॅपाइन असेल, हॅलोपिरिडॉल असेल, रेस्पिड्रोन असेल, ओलॅक्झापाइन असेल. जे तुम्हाला करेक्ट असेल अँटीसायकोटिक ड्रग वरती हा क्वेश्चन आहे, टिपिकल अँटीसायकोटिक, तर ते तुम्ही राईट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द स्टँडर्ड कंट्रोल रूम टेम्परेचर फॉर अ ड्रग स्टोरेज ॲज डिफाइंड बाय फार्माकोपिया स्टँडर्ड. तर मित्रांनो फार्माकोपिया स्टँडर्ड नुसार कंट्रोल्ड रूम टेम्परेचर किती असतं यावरती क्वेश्चन आहे. 10 डिग्री सेल्सिअस टू 25 डिग्री सेल्सिअस, 2 डिग्री टू 8 डिग्री, 50 डिग्री टू 30 आणि 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला करेक्ट आन्सर जे वाटेल तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डोसेज फॉर्म इज लिक्विड प्रिपरेशन इन विच द सॉलिड ड्रग पार्टिकल आर डिस्पेन्स्ड इन अ लिक्विड मीडियम बट नॉट डिझॉल्व्ड. ठीक आहे, तर तिथे डेफिनेशन वरती क्वेश्चन आहे, सोल्युशन, इलिक्झर, सस्पेन्शन आणि सिरप. तर तुम्हाला जे करेक्ट आन्सर वाटेल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. म्हणजे जे जीएमपी असतं तर त्याचं प्रायमरी पर्पज काय असतं. टू कंडक्ट क्लिनिकल ट्रायल ऑन न्यू ड्रग, टू मार्केट ड्रग ऑन वाइडर कन्झम्पशन बेस, टू कंझ्युम प्रोडक्ट आर कन्सिडरली प्रोड्यूस अँड controlled according to the quality standard to reduce cost in the manufacturing process. जे तुम्हाला करेक्ट वाटेल जीएमपी बद्दल ते राईट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, आणि फॉर्म वरती तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन विचारलेत. आता रिसेंटली जे एक्झाम आहेत कल्याण डोंबिवलीचे असेल, महानगरपालिकेची, नवी मुंबई महानगरपालिकेची असेल, त्यावरती फॉर्म नंबरवर क्वेश्चन विचारलेत. द ऍप्लिकेशन ऑफ लायसन्स सेल स्टॉक एक्झिबिट फॉर द सेल ऑफ बाय द रिटेल excluding schedule X is made using which form number. फॉर्म 20, फॉर्म 21, फॉर्म 19 आणि फॉर्म 8. तुम्हाला करेक्ट आन्सर इथे काय करायचंय, सिलेक्ट करायचंय. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच शेड्यूल स्पेसिफाय द स्टँडर्ड फॉर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. म्हणजे जीएमपी मध्ये कोणतं शेड्यूल हे काय करतं, फार्मास्युटिकल प्रोडक्टचं जीएमपी सेट करतं. म्हणजे त्याचे स्टँडर्ड काय करतं त्याच्यामध्ये स्पेसिफाय असतात. शेड्यूल एच, शेड्यूल एम, शेड्यूल एक्स, शेड्यूल जी. शेड्यूल वरती मित्रांनो 100% तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ अँटीसेप्टिक नॉट डिसइन्फेक्टंट. तर मित्रांनो खालीलपैकी कोणतं जे ड्रग आहे ते अँटीसेप्टिक असणार आहे पण नॉट डिसइन्फेक्टंट असणार आहे. तर प्रोडिन, आयोडीन असेल, क्लोरीन असेल, फार्माल्डिहाइड आणि ग्लुटाल्डिहाइड असेल. तर मित्रांनो एक आन्सर तुम्ही काय करा, सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या टेस्ट मधले जे आपण 40 IMP क्वेश्चन घेतले त्याच्यामधला आता शेवटचा क्वेश्चन राहिलेला आहे. हा शेवटचा क्वेश्चन कोणता आहे, हु डिस्कवर पेनिसिलिन. तर मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने पेनिसिलिनचं डिस्कवर केलेलं आहे. वॉक्समन असेल, फ्लेमिंग असेल, एलरिच असेल, बँटिंग आणि बेस्ट असेल. ठीक आहे, तर तुम्हाला एक सिलेक्ट करायचंय. आता मित्रांनो हे 40 क्वेश्चन तुमचे लिहून झाले असतील करेक्ट आन्सर. आता आपण बघणार आहेत मित्रांनो करेक्ट आन्सर काय आहे. म्हणजे तुम्ही जे राईट केलेले क्वेश्चन आहेत तुम्हाला किती मार्क पडले हे तुम्हाला समजून जातील. आता मी सबमिट केलं, त्याच्यानंतर व्ह्यू स्कोर केल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता मला 80 पैकी 16 मार्क पडलेत. पण मित्रांनो मी इकडे सगळे ऑप्शन ए राईट केले होते, तर 8 क्वेश्चन ए 40 क्वेश्चन पैकी ए ऑप्शनचे होते म्हणून मला 16 मार्क आले. ठीक आहे, तर तुमचे आता किती मार्क आले ते बघा. मी एक एक क्वेश्चन दाखवेल आणि त्याचं करेक्ट आन्सर सांगेल. तर तुमचा आला असेल तर 2 मार्क प्लस करत चला. पहिला क्वेश्चन आहे, ड्रग ऑफ चॉईस ऑफ अॅक्यूट गोट अटॅक साठी जे चॉईस ऑफ ड्रग असतात ते म्हणजे मित्रांनो कोलचेसिन. तर इथे करेक्ट आन्सर हे तुम्हाला दिसेल आणि इथे करेक्ट ऑप्शन दिसेल. हे तुमचं करेक्ट असेल तर 2 मार्क. तर अॅक्यूट गोट साठी चॉईस ऑफ ड्रग असेल कोलचेसिन, ऑप्शन बी करेक्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट सिक्वेन्स फॉर अगोनिस्ट ऍक्शन. तर अगोनिस्टच्या ऍक्शनचं करेक्ट रिस्पॉन्स आहे. अगोनिस्ट काय करतो, तो जातो पहिल्या रिसेप्टरला अटॅच करतो आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो. म्हणून मित्रांनो इकडे ऑप्शन जे करेक्ट असणार आहे ते आहे अगोनिस्ट रिसेप्टर रिस्पॉन्स. इथे करेक्ट ऑप्शन बघू शकता. तुमचं करेक्ट आलंय, 2 मार्क प्लस करा.
त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होता ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट पास्ड इन. तर मित्रांनो ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट हे जे आहे 1940 मध्ये काय झालेलं आहे, पास झालेलं आहे, म्हणून इकडे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे in which year was the first edition of National Formulary of India published. तर मित्रांनो नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया हे 1960 मध्ये पहिलं पब्लिश झालं होतं, म्हणून इकडे हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन जो की होता की पेशंटला ज्यावेळेस लोअर ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी ब्लॉक करून म्हणजे जे अँजिओटेन्सिन सेकंड ब्लॉक करून ब्लड प्रेशर कमी केलं जातं त्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीचे ड्रग येतात, तर ते येतात मित्रांनो अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईमला इनहिबिट करणारे ड्रग म्हणजेच एसीई इनहिबिटर, म्हणून हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन होता वेन वॉज फर्स्ट इसेन्शियल ड्रग लिस्ट पब्लिश. तर मित्रांनो फर्स्ट इसेन्शियल ड्रग लिस्ट जी आहे ते 1977 मध्ये आलेली आहे, म्हणून इकडे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन होता फार्मसी इपिडेमिओलॉजी मेनली डील्स विथ. तर मित्रांनो फार्मसी इपिडेमिओलॉजी मध्ये काय होतं, ड्रगची स्टडी केली जाते, ड्रगची इफेक्टची स्टडी केली जाते लार्ज नंबर ऑफ पॉप्युलेशन वरती, म्हणून हे ड्रग युज्ड अँड इफेक्ट इन पॉप्युलेशन हे फार्मसी इपिडेमिओलॉजी मध्ये केलं जातं, म्हणून हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे फार्माकॉग्नसी इज स्टडी ऑफ. तर मित्रांनो फार्माकॉग्नसी मध्ये नॅचरल सोर्सेस पासून जे ड्रग भेटतात म्हणजे आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये झाडापासून मिनरल्स पासून जे ड्रग भेटतात म्हणजे क्रूड ड्रग ऑब्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस त्याला म्हणतात मित्रांनो फार्माकॉग्नसी, त्याची स्टडी करते, म्हणून हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो विच ऑफ दिस इज नॉट ओटीसी ड्रग. तर मित्रांनो खालीलपैकी कोणता हा ओव्हर द काउंटर ड्रग नाहीये. तर मित्रांनो याच्यामधला जो फिनोबार्बिटोन आहे हे ओव्हर द काउंटर ड्रग दिला जात नाही, म्हणून करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे द टाइम रिक्वायर्ड फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन द प्लाझ्मा टू डिक्रीज बाय 1/2 इज कॉल्ड. तर याला म्हणतात मित्रांनो हाफ लाईफ म्हणजेच टी हाफ. तर जेवढं टाइम रिक्वायर्ड असतं जे ड्रग कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करण्यासाठी त्याला म्हणतात मित्रांनो टी हाफ. त्याच्यानंतर मित्रांनो कॉन्सन्ट्रेशन ऑफ फॉर्मॅलिन इन डिसइन्फेक्टंट. तर फॉर्मॅलिनचं कॉन्सन्ट्रेशन डिसइन्फेक्टंट मध्ये किती असतं, तर ते असतं मित्रांनो 5%, म्हणून करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इन्व्हेंटरी टेक्निक वर क्वेश्चन आहे एबीसी अनालिसिस बेस्ड ऑन. तर एबीसी अनालिसिस हे बेस्ड असतं मित्रांनो कंजम्पशन व्हॅल्यू मध्ये, म्हणजे किती आयटम हे काय होतात सोल्ड होत आहेत, कन्झ्युम होत आहेत पेशंट थ्रू, त्या बेसिसवर काय केलं जातं इन्व्हेंटरी केली जाते. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर टू कन्सिडर वेन चुझिंग ड्रग फॉर अ पेशंट. तर मित्रांनो ड्रग एखाद्या पेशंटसाठी ज्यावेळेस ड्रग हे प्रिस्क्राईब केला जातो तर त्यावेळेस तो ड्रग त्या कंडिशनला इफेक्टिव्ह आहे का आणि त्या पेशंटच्या कंडिशनला सेफ आहे का हे इम्पॉर्टंट फॅक्टर असतो ड्रग प्रिस्क्राईब करण्यासाठी एखाद्या पेशंटसाठी. ठीक आहे, म्हणून हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन होता मिनिमम एरिया रिक्वायर्ड फॉर रिटेल फार्मसी अंडर ड्रग अँड कॉस्मेटिक रूल. तर मित्रांनो ते किती आहे 10 स्क्वेअर मीटर एरिया काय होणार आहे रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन होता द ड्रग दॅट कंटेन फाल्टी डिकम्पोज सबस्टन्स इज क्लासिफाईड. तर मित्रांनो ही जे डेफिनेशन होती ही अडल्ट्रेटेडची डेफिनेशन असते, म्हणून मित्रांनो इथे हे करेक्ट आन्सर असणार. या तिन्ही डेफिनेशन पैकी एक डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन द फार्मसी ऍक्ट इन इंडिया वाज पास इन विच इयर. तर मित्रांनो 1948 हे फार्मसी ऍक्ट आहे, तुम्हाला माहिती आहे हे पण क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर ॲट्रॉपिन इंडिकेटेड इन. तर मित्रांनो ॲट्रॉपिन जे असतं या तिन्ही कंडिशनला ट्रीट करण्यासाठी ॲट्रॉपिनचा यूज केला जातो, म्हणून ऑल ऑफ द अबो करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग नॉट ए प्रायमरी रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. तर मित्रांनो नॉट विचारलेलं आहे, प्रायमरी रोल ऑफ फार्मासिस्ट नॉट. तर कंडक्टिंग सर्जिकल ऑपरेशन. तर मित्रांनो सर्जिकल ऑपरेशन हे फार्मासिस्ट करत नाहीत, हे सर्जन करतात, म्हणून मित्रांनो हे करेक्ट आन्सर असणार आहे कंडक्टिंग सर्जिकल ऑपरेशन्स. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे व्हॉट इज द प्रायमरी रोल ऑफ फ्लोराईड इन ओरल हेल्थ. तर मित्रांनो आपल्या ओरल हेल्थला हे करण्यासाठी फ्लोराईड जो असतो तो काय करतो प्रिव्हेंट करतो डेंटल कॅरीज. डेंटल कॅरीज ज्या होतात ना त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी फ्लोराईड युजफुल असतो, म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे.
त्याच्यानंतर मित्रांनो डेफिनेशन ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. तर इन्व्हेंटरी कंट्रोलची डेफिनेशन काय आहे? द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग स्टॉक टू द सप्लाय अँड डिमांड वाईल मिनिमाइजिंग कॉस्ट. तर मित्रांनो जे काही सप्लाय आहे किंवा डिमांड असणारे एखाद्या प्रोडक्टची तर ती मॅनेज कशाने केली जाते? ते म्हणजे इन्व्हेंटरी कंट्रोलने केली जाते, म्हणून करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द कॉन्ट्रा इंडिकेशन. तर कॉन्ट्रा इंडिकेशनची जर डेफिनेशन बघितली तर ती असते मित्रांनो ए कंडिशन फॅक्टर दॅट इन्क्रीज रिस्क ऑफ ऍडवर्स ड्रग रिॲक्शन, म्हणजे ऍडवर्स आउटकम ऑफ ए ड्रग. तर ती म्हणजे मित्रांनो कॉन्ट्रा इंडिकेशन, कंडिशन ऑर अ फॅक्टर दॅट इन्क्रीज रिस्क ऑफ ऍडवर्स आउटकम फ्रॉम ए ड्रग, म्हणजेच एडीआर, म्हणून ही करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे an unexpected undesirable harmful response of a drug a therapeutic doses. तर मित्रांनो अनएक्सपेक्टेड अनडिझायरेबल आणि हार्मफुल रिस्पॉन्स जो असतो ते म्हणजे मित्रांनो ॲडिओसिंक्रन्सी त्याला कन्सिडर केलं जातं, म्हणून इकडे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे पेनिसिलिन आणि सपॅलोप्युरिन्स हे जे दोन ड्रग आहेत बिलॉंगिंग विच क्लास ऑफ अँटीबायोटिक. तर मित्रांनो हे जे दोन ड्रग आहेत ते सेल वॉल सिंथेसिस बॅक्टेरियाचे काय करतात? इनहिबिट करतात, म्हणून या क्लासच्या अँटीबायोटिक मध्ये ते दोन्ही इन्क्लूड होतात, म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लोकेटेड ऍट लखनौ. तर मित्रांनो सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट हे लखनौ मध्ये आहे, यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तुम्ही हे करेक्ट केलं असेल तर तुमचे 2 मार्क प्लस होतील. आणि मित्रांनो आपण जेवढे पण क्वेश्चन याच्या डिस्कस करतोय हे सगळे आयएमपी क्वेश्चन आहेत, तुमच्या एक्झाम मध्ये हे क्वेश्चन नक्की दिसणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन होता क्लिअरन्स ऑफ ए ड्रग रेफर्स टू. तर मित्रांनो क्लिअरन्सची डेफिनेशन काय आहे? दर व्हॉल्यूम ऑफ प्लाझ्मा फ्रॉम विच ड्रग इज रिमूव्ड पर युनिट टाइम, म्हणजेच क्लिअरन्स ऑफ ड्रग त्याला म्हणलं जातं, म्हणून करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग मेडिसिन डिलीटेड फ्रॉम नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन 2015. तर 2015च्या लिस्टमध्ये मित्रांनो ॲटेनोलोल हा ड्रग काय झालेला आहे? डिलीट केलेला आहे, म्हणून इकडे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच अपेंडिक्स स्पेसिफाय, एक मिनिट, विच अपेंडिक्स स्पेसिफाय टू बी सबमिटेड अलॉंग विथ द अप्लिकेशन ऑफ परमिशन ऑफ न्यू मार्केट ए न्यू ड्रग. तर न्यू मार्केटमध्ये ड्रग जे आहे ते अपेंडिक्स फर्स्ट मध्ये इन्क्लूड होतात, म्हणून करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे फर्स्ट एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया कंप्लायन्स अँड पब्लिश. तर मित्रांनो फर्स्ट एडिशन 1955 मध्ये इंडियन फार्माकोपियाचं आलेलं आहे, म्हणून हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑर्गनाइज पब्लिश ब्रिटिश फार्माकोपिया. तर मित्रांनो ब्रिटिश फार्माकोपिया हे काय करतं? MHRA जे आहे युकेचं हे पब्लिश करतं, म्हणून इकडे करेक्ट आन्सर आहे. ही रेग्युलेटरी अथॉरिटी पण आहे युकेची. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे इन इंडिया FDA वर्क अंडर विच ऍक्ट. तर मित्रांनो इंडियन FDA जे आहे ते वर्क करतं ड्रग अँड कॉस्मेटिक 1940 जो ऍक्ट आहे त्याच्या अंडर, म्हणून हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे द अन अँटीबायोटिक दॅट किल द बॅक्टेरिया प्रेफर टू. जर मित्रांनो जे अँटीबायोटिक हे बॅक्टेरियाला डायरेक्टली किल करतात त्यांना म्हणतात मित्रांनो बॅक्टेरिसाइडल. बॅक्टेरिस्टॅटेड हे ग्रोथ हे करतात स्टॉप, आणि जे डायरेक्ट किल करतात त्याला म्हणतात बॅक्टेरियोसाइडल. त्याच्यानंतर मित्रांनो न्यूरो ट्रान्समीटर जो की रिस्पॉन्सिबल असतो फाईट आणि फ्लाईट म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन साठी, तर तो कोणता असतो मित्रांनो? नॉर इफिनेफ्रिन. जर तुम्ही नॉन इफिनेफ्रिन ऑप्शन राईट केला असेल तर तुमचे 2 मार्क करेक्ट होतील. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ टिपिकल अँटीसायकोटिक. तर मित्रांनो हॅलिपिरिडॉल जे असणार आहे ते टिपिकल अँटीसायकोटिक ड्रग असणार आहे, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे कंट्रोल रूम टेम्परेचर कोणतं होतं फार्माकोपिया स्टँडर्ड नुसार. तर ते असणार आहे मित्रांनो 15 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस, म्हणून हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे डेफिनेशन वरती डोसेज फॉर्मच्या विच ऑफ द फॉलोइंग डोसेज फॉर्म is a liquid preparation in which solid drug particle are dispensed into the liquid medium but not dissolve. तर सॉलिड पार्टिकल हे डिस्पर्स होतात लिक्विड मध्ये पण डिझॉल्व्ह नाही होत, तर ते सस्पेन्शनची ही डेफिनेशन आहे, म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे
विच इज द प्रायमरी फोकस ऑफ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. तर जीएमपीचं प्रायमरी फोकस काय असतं? तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जीएमपी मध्ये काय केलं जातं, क्वालिटी वगैरे मेंटेन केली जाते. तर इकडे प्रायमरी फोकस यांचं तसंच असणार आहे, टू इन्शुअर प्रोडक्ट आर कन्सिस्टंटली प्रोड्यूस अँड कंट्रोल्ड अकॉर्डिंग टू द क्वालिटी स्टँडर्ड. तर हे करेक्ट आन्सर असणार आहे जीएमपी साठी. त्याच्यानंतर मित्रांनो फॉर्म वरती क्वेश्चन आहे, द अप्लिकेशन फॉर लायसन्स सेल स्टॉक एक्झिबिटेड फॉर अ सेल ड्रग बाय एक्सक्लुडिंग शेड्यूल एक्स इज मेड बाय युजिंग विच फॉर्म नंबर. तर मित्रांनो याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे फॉर्म 21. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे की शेड्यूल एम ह्या कोणत्या जीएमपी म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस हे फार्मास्युटिकल प्रोडक्टच्या कोणत्या शेड्यूल मध्ये इन्क्लूड होतं? तर मित्रांनो हे इन्क्लूड होतं शेड्यूल एम मध्ये, म्हणून इकडे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ अँटीसेप्टिक नॉट ए डिसइन्फेक्टंट. तर मित्रांनो इकडे प्रोविडॉन आयोडीन जे असणार आहे ते अँटीसेप्टिकचं एक्झाम्पल असणार आहे, म्हणून हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या एक्झाम मधला शेवटचा क्वेश्चन होता, हु डिस्कवर द पेनिसिलिन. तर मित्रांनो पेनिसिलिनला डिस्कवर करणारा जो शास्त्रज्ञ तो फ्लेमिंग असणार आहे, म्हणून इकडे करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो हे खूप IMP 40 क्वेश्चन होते जे की तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला दिसू शकतात. तर असेच आणखीन क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन येईल जेणेकरून तुमचं जे रिझल्ट आहे ते 100% लागेल, तुमचं सिलेक्शन होईल. आणि मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्या नंबरवरती व्हॉट्सअप टेस्ट करा. ही टेस्ट कशी वाटली कमेंट मध्ये सांगा, आणि आणखीन असे व्हिडिओ पाहिजे असेल ते पण कमेंट मध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.